नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आणि त्या अनुषंगानं ज्ञानाची पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा समारंभ सोहळा दैनिक तरुण भारत संवाद, रोटरी क्लब कोल्हापूर आणि जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न केला जात आहे आणि त्याच माध्यमातून शाहूवाडी तालुक्यातील केंद्र शाळा वेळी शाळेतील या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या शाळेतील विद्यार्थ्यांचा आपण गौरव केला आहोत. या उपक्रमाबद्दल या गावचे लोकनुक्ते सरपंच सुरेश पाटील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या उपक्रम तरुण भारत संवादने हा ज्ञानाची पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आपण स्वागत केलेलं आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतं? माझ्या मते दैनिक तरुण भारतनं हा उपक्रम केलेला आहे. ती डोंगराळ भागातील मुलांच्या पाठणावर थाप पाडण्याचा हा उपक्रम आहे. एक चांगला उपक्रम केलेला आहे. या शाळेचे मुख्याध्यापक आपल्या सोबत आहेत. कांडवण परिसरातील अनेक धनगर वाडी वस्तीवरील विद्यार्थी या ठिकाणी सर शाळेसाठी येत आहेत आणि त्यांना ज्ञान देण्यासाठी तुमचा सर्व स्टाफ या ठिकाणी चांगल्या पण काम करतोय. आज तरुण भारतनं केलेल्या उपक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं? आज या ठिकाणी तरुण भारत यांनी हा जो उपक्रम राबवला, हा खरंच उपक्रम चांगल्या पद्धतीचा आहे. की डोंगरदऱ्यातून 3 किलोमीटर ते 7 किलोमीटरचा प्रवास करून मुलं शाळेला या ठिकाणी येतात आणि त्यांना उत्तेजना देण्यासाठी या ठिकाणी आपण जो उपक्रम राबवला, खरंच हा कौतुकास्पद आहे आणि त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं, सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी आपले आभार. नेहमी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तरुण भारतच्या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष सागर कुंभार आहेत. त्यांचं मत आपण जाणून घेऊया. खूप चांगला उपक्रम आहे हा. तरुण जो राबवलेला उपक्रम आहे, अतिशय विद्यार्थ्यांना जोश देणार आहे, चालना मिळणारा उपक्रम आहे आणि असाच तरुण भारत त्यांच्याकडून कामगिरी व्हावी ही सर्वांना. नक्कीच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर जर बघितलं आपण तर त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा या ठिकाणी हास्य उमटलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने ही चिमुकली आपल्यासोबत आहे. आज तिला आपण बाटली दिली आहे. आपण तिला विचारू की बाटली आणि फूल मिळालं, तुला काय वाटतं? शाळेच्या पहिल्या दिवशी तुला बॉटल मिळाल्या, आज तुला आवडीने तरुण भारतनं गुलाबाचं फूल दिलं आणि पाण्यासाठी बॉटल दिली, काय वाटतं तुला? मला खूप छान वाटतं. याला तुला उत्साह वाढणार? हो, तू किती वेळा शाळेला आता? 6वी. धन्यवाद. एकूणच आपण जर बघितलं तर तरुण भारतनं राबवलेल्या उपक्रमासाठी केंद्र शाळा वेळेनं या ठिकाणी त्या विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष असतील, सरपंच, उपसरपंच या सर्वांनाच एक समाधान वाटलं आणि नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तरुण भारतच्या उपक्रमाला या सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत. तरुण भारत संवादासाठी संतोष कुमार शाहूवाडी.